अर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बघणार आहोत तुळस। तुळस एक अत्यंत साधं दिसणारं पण अत्यंत पवित्र असं रोप। याचे जे काही आध्यात्मिक फायदे आहेत, आरोग्यदायी फायदे आहेत, वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा तुळशीला तितकंच महत्त्व आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ। तर बघा, भारतीय संस्कृतीत तुळशीला केवळ वनस्पती मानलं जात नाही, तर माता लक्ष्मीचं जिवंत रूप मानलं जातं। घराच्या अंगणात तुळस असणे म्हणजे त्या घरात शांती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा सदैव नांदते असा दृढ विश्वास आहे। असं म्हटलं जातं, ज्या घरासमोर तुळस असते ते घर अत्यंत पवित्र असतं असं सुद्धा म्हटलं जातं। तुळशीच्या पानांमध्ये औषधी गुण असून ती शरीर तर शुद्ध करतेच, पण तिच्या उपस्थितीने घरातील वातावरण सुद्धा शुद्ध करते आणि वातावरण सर्व पवित्र सुद्धा होतं। म्हणूनच प्रत्येक शुभ कार्यात, देवपूजेत असेल, देवांना नैवेद्य दाखवताना असेल, तुळशीचं स्थान हे अत्यंत पवित्र मानलं जातं। ती एक विष्णुप्रिया आहे। दररोज तुळशी समोर लावलेला दिवा, केलेली छोटीशी प्रार्थना आणि अर्पण केलेलं पाणी या सगळ्यामुळे मनाला एक वेगळी शांतता मिळते। तुळस आपल्याला शिकवते, साधेपणातही खूप दिव्यता असते आणि श्रद्धेत एक खूप मोठी शक्ती असते। म्हणूनच आपण असं म्हणतो, अंगणी असेल तुळस तर माझ्या जीवनात नेहमी सुख, शांती, समाधान असेल असं सुद्धा म्हटलं जातं। तर आता याचप्रमाणे आपल्याला जे काही आध्यात्मिक फायदे आहेत, आरोग्यदायी फायदे आहेत, हे सुद्धा आपण लगेच बघूया। तर जसं की आपल्या आरोग्यासाठी तुळस ही अत्यंत गुणकारी आहे। ज्या वेळेस आपल्याला सर्दी खोकला होत असतो त्यावेळेस सुद्धा आपण त्याचा काढा पिला की आपल्याला लगेच फरक पडत असतो, हेच आपण बघूया। अंगणामध्ये तुळस असणे हे आरोग्य, पर्यावरण आणि अध्यात्म या तिन्ही दृष्टिकोनातून अत्यंत शुभ व फायदेशीर सुद्धा मानलं आहे। तुळस हवा तर शुद्ध करतेच, पण मच्छर दूर ठेवते, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करते। ईशान्य किंवा पूर्व दिशेला लावलेली तुळस घरातील सुख समृद्धी आणते आणि सकाळ संध्याकाळ तिची पूजा केल्याने आपल्याला मानसिक शांती सुद्धा लाभते। बघा, असं सुद्धा म्हटलं जातं, ज्या घरामध्ये तुळशी मातेला रोज सकाळी आणि संध्याकाळी नित्यनियमाने, सकाळी तर तुळशीला आपण चहा पिण्याच्या आधी सूर्यदेवाला आणि तुळशी मातेला जल अर्पण केलं पाहिजे। हे झाल्याच्या नंतर तुळशी मातेची पूजा करून त्यांना तुपाचा दिवा, धूप दीप ओवाळून त्यांना मनपूर्वक प्रार्थना केली पाहिजे। ज्यावेळेस हे आपण करतो रोज सकाळी, नित्यनियमाने रोज सकाळी हे करायचं, त्यावेळेस आपला दिवस व्यवस्थित आणि सुखरूप जावा म्हणून तुळशी मातेला सुद्धा आपण प्रार्थना करायची असते। आणि असं सुद्धा म्हटलं जातं, ज्या घरामध्ये तुळशी मातेला सकाळी किंवा संध्याकाळी, किंवा तुम्ही संध्याकाळी एक टाइम लावला तरी सुद्धा चालेल, ज्या ठिकाणी म्हणजे ज्या तुळशी मातेला किंवा ज्या घरात तुळशी मातेला तुपाचा दिवा लावला जातो तिथे माता लक्ष्मी साक्षात प्रवेश करतात। तर आता अंगणात तुळस का असावी? तर बघा, तिचे आयुर्वेदिक इम्पॉर्टन्स म्हणजेच औषधी गुणधर्म जर बघायला गेलं, तुळशीच्या पानांमध्ये प्रतिजैविक आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म आहेत। जसं की सर्दी, खोकला, तापावर तुळशीचा रस मधासोबत अत्यंत प्रभावी औषध मानलं जातं। तसंच हवा शुद्धी आणि आरोग्य सुद्धा खूप छान, हे सुद्धा तुळशी मातेमुळे सुधारलं जातं। तुळस विपुल प्रमाणामध्ये प्राणवायू सोडते, ती हवा शुद्ध करते आणि कीटक, डास यांना ती दूर ठेवते, ज्यामुळे मलेरिया सारख्या आजारांना प्रतिबंध सुद्धा होतो। वास्तुशास्त्रीय महत्त्व बघायला गेलं तर काय आहे? वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य, पूर्व किंवा उत्तर दिशेला तुळस लावल्यास सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि घरात सुख शांती राहते। बघा, असं सुद्धा म्हटलं जातं, ज्या घरांमध्ये अंगणामध्ये तुळस आणि तुळशीला लावलेला दिवा हे पाहूनच लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते। कधीही लक्ष्मी डायरेक्ट घरामध्ये प्रवेश करत नाही किंवा कधीही डायरेक्टली आपल्या तिथे येऊन कधी ती बघत नाही, ती आधी बघते। बघा, म्हण सुद्धा आहे, अंगण ठरवतं घर कसं आहे। अंगणावरून घराची
जे काही दशा असेल ती कळते. अंगण सहज म्हटलं जातं, अंगण शुद्ध असेल, अंगण स्वच्छ असेल तर घर स्वच्छ असेल. म्हणजे आपल्या घराचा पूर्ण सारांश असेल, घराचा पूर्ण आपण कसं ठेवतो, स्वच्छता ठेवतो की घाणेरडा अस्ताव्यस्त कसंही वस्तू पडलेल्या आहेत, हे आपलं अंगण सांगत असतं. त्यामुळं आपलं घर नेहमी स्वच्छ असलं पाहिजे, नेहमी पवित्र असलं पाहिजे. 8 दिवसाला किंवा घरामध्ये पूर्ण जाळ्या जळमटं काढून, घरामध्ये गोमूत्र वगैरे शिंपडून किंवा गंगाजळ असेल किंवा तुमच्याकडं दुसरं काही असतं बघा, फ्रेशनर वगैरे, तुम्ही असं घर एकदम छान पवित्र ठेवलं पाहिजे. त्यामुळं काय होतं, लक्ष्मी मातेला स्वच्छता आवडते. लक्ष्मी मातेला काय आवडतं, तर त्यांना स्वच्छता आवडते. मग आपण अंगण सुद्धा तसंच ठेवायचं असेल, एकदम स्वच्छ ठेवायचं अंगण. रोज सकाळी ज्यावेळेस आपण झाडून काढतो त्यावेळेस पाणी वगैरे मागून रांगोळी काढली पाहिजे, तुळशी मातेची पूजा करून धूप लावली पाहिजे. तुपाचा दिवा किंवा साध्या तेलाचा दिवा लावला तरी सुद्धा चालेल. लक्ष्मी माता असं म्हणत नाही तुपाचाच लावा, असं अजिबात नाही. हे झाल्याच्या नंतर संध्याकाळी सुद्धा आपण 5 वाजता झाडू सगळीकडे मारला पाहिजे. झाडू मारून तुळशी मातेला दिवा लावून, धूप लावून तुळशी मातेला सुद्धा प्रार्थना केली पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी रोज करत असतो त्यावेळेस लक्ष्मी माता आपोआप प्रसन्न होऊन आपल्या अंगणातील तुळशी मातेचा दिवा, तुळशी मातेला लावलेली आपण धूप अगरबत्ती या वासाने लक्ष्मी माता घरामध्ये प्रवेश करतात असं सुद्धा सांगितलं जातं. त्यामुळं संध्याकाळी दिवस मावळणीच्या टायमाला किंवा दिवे लागणीच्या वेळेला संध्याकाळी तुळशी मातेला दिवा, धूप लावणं खूप महत्त्वाचं आहे. आपण हे केल्यामुळं आपल्या घरामध्ये काय होतं, तर बघा, आता कष्ट तर आपल्याला प्रामाणिकपणाने करावेच लागतात, कष्टाला पर्याय नाही. त्याला जोड म्हणून अध्यात्म आहे, आपण हे जेवढं उपाय करू तेवढं आपल्याला कुठलंही काम सोयीस्कर होईल, आपल्याला त्याच्यामध्ये भरभराट होईल. आपल्याला जिथं 2 इन्व्हेस्टमेंट केली आपल्याला तिथे 4 मिळेल. ही असं अध्यात्माची सुद्धा ताकद असते. त्यामुळं आपण जे काही करतोय ना ते एकदम पॉझिटिव्ह मनाने करायचं, आपली कामं आपोआप मार्गी लागतात. आणि हे सगळं केल्याच्या नंतर तर आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये अडचण येणार नाही. नेहमी आपल्याला आपल्या पॉझिटिव्ह एनर्जीचा नेहमी आपल्याला आशीर्वाद असेल, लक्ष्मी मातेचा. सगळ्या गोष्टी ज्यावेळेस मिळून येतात त्यावेळेस प्रत्येक काम आपलं सफल झालेलं असतं. त्याचप्रमाणे धार्मिक महत्त्व सुद्धा तितकंच. हिंदू संस्कृतीमध्ये तुळशीला पवित्र मानलं जातं. दररोज तुळशीला पाणी अर्पण करावं, सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावणं लक्ष्मीच्या आगमनाचं हे प्रतीक मानलं जातं. संध्याकाळी आपण तुळशी मातेपाशी दिवा लावणं म्हणजेच लक्ष्मी मातेला आपण आग्रहाचं निमंत्रण दिलं आहे हे असं समजलं जातं. आणि त्या आग्रहाच्या निमंत्रणाने लक्ष्मी माता सुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. त्यामुळं रात्री सुद्धा झोपताना आपण आपला किचन ओटा वगैरे सगळं साफ करायचं असतं. खरकट जे काही असेल ते तुम्ही ज्या कॅरीबॅगमध्ये वगैरे किंवा एखाद्या भांड्यामध्ये साठवून ते झाकून ठेवायचं. असं म्हटलं जातं की रात्री सुद्धा लक्ष्मी माता आपल्या घरभर प्रवेश करत असतात आणि बघत असतात कसं ठेवलंय कसं नाही, म्हणजे अन्नाची काही नासाडी केली आहे का, ते सगळं हे सुद्धा असतं बरं का. त्यामुळे तुम्ही रोज ज्यावेळेस तुमचं रात्री जेवण वगैरे होतं ना त्यावेळेस सगळी किचन वगैरे साफ करून, किचन ओटा साफ करून सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवून द्यायचं. जर तुमच्या घरामध्ये काही वेस्टेज उरलेलं असेल तर एखाद्या डब्यामध्ये साठवून ते झाकून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही मग गाईला खाऊ घालू शकता किंवा भाज्यांची वगैरे मुळं वगैरे असेल तर तुम्ही ते कचऱ्यामध्ये सुद्धा टाकू शकतात. पण लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये रात्री सुद्धा प्रवेश करत असतात. त्यामुळे लक्षात ठेवा, रात्री सुद्धा घर स्वच्छ वगैरे नीटनेटकं ठेवूनच झोपणं हे सुद्धा आपलं महत्त्वाचं काम आहे. तुळशीच्या सुगंधाने मनाला शांती मिळते आणि घरातील नकारात्मकता दूर होण्यास सुद्धा मदत होते. तुळस लावताना आपल्याला काय काळजी घ्यावी लागते, तर आपल्याला तुळस दक्षिण दिशेला लावायचं नसतं, कारण दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मानली जाते. रविवारी, एकादशीला आणि इतर वेळेस सूर्यग्रहण, चंद्रग्रहण जे काय असेल त्यावेळेस तुळशीला आपल्याला पाणी घालायचं नसतं किंवा आपल्याला तुळशी मातेचं पान सुद्धा तोडायचं नसतं. आणि हां, असं सुद्धा म्हटलं आहे की वाळलेली तुळस घरात ठेवायची नसते, ती अशुभ मानली जाते. कारण असं असतं, आपल्या घरावर येणारं संकट तुळशी माता स्वतः आपल्यावर घेत असतात. त्यामुळे आपण काय करायचं, जी वाळलेली तुळस आहे ती एखाद्या वाहत्या प्रवाहामध्ये सुद्धा आपण ती सोडून देऊ शकतो आणि नवीन तुळस आपण लावू शकतो. भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला केवळ एक वनस्पती न मानतात तिला एक विष्णुप्रिया म्हणजे साक्षात लक्ष्मी मानलं गेलं आहे. तुळशीच्या नियमित पूजनाने, सहवासाने अनेक आपल्याला आध्यात्मिक लाभ सुद्धा मिळत असतात. तसंच आपल्याला तुळशीचे आध्यात्मिक फायदे तर खूपच आहेत. तुळस घरामध्ये सकारात्मक लहरी आकर्षित करते. ज्या घरामध्ये तुळशीची रोज पूजा केली जाते तिथे नकारात्मकता कधीच टिकत नाही आणि घरामध्ये वातावरण सतत पवित्र राहतं. भगवत प्रीती आणि भक्ती
तुळशीला भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण अत्यंत प्रिय आहेत. असं मानलं जातं की भगवान विष्णूंना अर्पण केलेल्या नैवेद्यात तुळशीचं पान नसेल तर ते स्वीकारत नाहीत. तिच्या पूजेने भक्ती वाढते. बघा, ज्यावेळेस आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेस आपल्याला त्याच्यावरती तुळशीचं पान ठेवून आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो. ज्यावेळेस आपण तुळशीचं पान ठेवून नैवेद्य दाखवतो त्यावेळेस भगवान विष्णू श्रीकृष्ण हे आपला दाखवलेला नैवेद्य स्वीकारत असतात. धार्मिक ग्रंथानुसार असं म्हटलं जातं, तुळशीचे दर्शन घेतल्यामुळं आपल्या पापांचा तर नष्ट होतोच, पण स्पर्श केल्याने शरीर पवित्र होतं आणि वंदन केल्याने आपल्याला रोगांपासून मुक्ती मिळते. बघा, असं नाही करायचं की तुळशीच्या रोज पाया पडायचं आणि आपण इकडं पाप करायचे, असं अजिबात नाही. मन पवित्र ठेवायचं. आणि बघा, आपला जो स्वभाव आहे ना, मूळ स्वभाव तोच आपला, वेळेनुसार आपला स्वभाव कधीही बदलायचा नाही. कोणाबद्दल वाईट पाठीमागे बोलायचं नाही, कोणाचं वाईट व्हावं ह्याचं त्याचं निंदा कोणाची करायची नाही. सरळ मनाने चाललं, इकडं तिकडं न लक्ष देता या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं. आपण आपल्या वाटेला चालत राहायचं. आपल्या वाटेला आल्याच्या नंतर आपल्यासोबत म्हणजे समजा रोजच्या जीवनामध्ये एखादं आलं आपल्याला चांगलं बोला, आपण त्याला चांगलं बोलायचं, चांगल्या 2 गोष्टी सांगायच्या. हे झाल्याच्या नंतर त्याचं पण काही गोष्टी आपण ऐकून घ्यायच्या. त्याला म्हणजे असं कधी त्याचा अपमान वगैरे करायचा नाही. अपमान करण्यामध्ये सुद्धा खूप मोठं पाप आहे बरं का. त्यामुळं अपमान कधी करायचं नाही कोणाचा, कधी कोणाच्या पाठीमागे वाईट बोलायचं नाही आणि कधी कोणाचं वाईट करायचं पण नाही. आपण आपल्या मनाने चांगलं राहिल्याच्या नंतर आपल्याला देवसुद्धा आपली परीक्षा बघत असतो आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये सुद्धा यश मिळत असतं. बघा, अशी बरेचसे लोक असतात, आहेत अशाच जगामध्ये. आता बरेचसे लोक आहेत, आता डेडिकेट आपण नाही करू शकत कोणाला, पण बरेच जण असतात एकमेकांवर जलस फील असं अजिबात करायचं नाही. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रामाणिकपणाने कष्ट आणि प्रामाणिक राहणं हेच खूप महत्त्वाचं आहे. एक तुळशीच्या सान्निध्यात राहिल्यामुळं किंवा तुळशीची माळ जपण्यासाठी वापरल्यामुळं जे तुळशीची माळ असते ते आपण रोज रात्री जेव्हा नित्यसेवा करत असतो ती तुळशीची माळ जर वापरली तर आपलं मन शांत राहते आणि आपल्या मनाची एकाग्रता सुद्धा वाढण्यास मदत होते. जी तुळशीची मंजिरी आहे, म्हणजेच आपण तुळशीच्या मंजुळा म्हणतो, तुळशीची मंजिरी श्रीकृष्णाला अर्पण केल्यामुळे आपल्याला भक्ताला परमशांती मोक्षाची प्राप्ती सुद्धा होते. म्हणजे ज्यावेळेस आपण श्रीकृष्णाला तुळस खूप प्रिय आहे आणि ही तुळस आपण ज्यावेळेस श्रीकृष्णाला वाहतो त्यावेळेस आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते आणि आपल्या मनाला सुद्धा परमशांती मिळत असते. आता याचबरोबर हे सगळं झाल्याच्या नंतर आपण तुळशीला रोज पाणी घालताना प्रदक्षिणा सुद्धा घालायच्या असतात. रोज 5 प्रदक्षिणा घालायच्या, तुमच्याच्याने 1 शक्य झालं 1 घालायच्या. पण ज्या वेळेस आपण प्रदक्षिणा घालत असतो त्यावेळेस ओम नमो श्री भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तर करायचाच आहे, पण आपल्या मनातील जर काही इच्छा असतील त्या सुद्धा तुळशी मातेला प्रदक्षिणा घातल्याने पूर्ण होतात असं सुद्धा म्हटलं जातं. आणि आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा प्रगती होते, आध्यात्मिक प्रगती होते. हे तर झालं, पण रोज सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावल्याने घरातील दारिद्र्य दूर होऊन लक्ष्मीची सुद्धा कृपा राहते. याचप्रमाणे तुळशीचे वास्तुशास्त्रीय नियम, आरोग्यदायी नियम आणि आपले धार्मिक नियम तुम्हाला कळालेच असतील. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती रोज नवनवीन व्हिडिओ येत असतात, नक्की बघण्याचा प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.